नमस्कार, माहेर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर सध्या आर-सी-एच एंट्री करताना आपल्याला एक प्रॉब्लेम येत आहे की सासरचं आणि माहेरचं नाव वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला ती आर-सी-एच नोंदणी करता येत नाही। तर आज आपण ते बघूयात की आधार कार्डवर जरी नाव माहेरचं असलं तरी आपण तिला कशा पद्धतीने नोंदवू शकतो। तर चला मग आज आपण ते बघूया। त्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत। तर ती ट्रिक काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा आणि व्यवस्थितपणे ऐका। लॉगिंग झाल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होते। हे पेज ओपन झाल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत। त्यामध्ये 1 नंबरचं ऑप्शन आहे आपलं बेनिफिशरी। तर बघा सगळ्यात वरच्या ऑप्शनला आपल्याला बेनिफिशरीला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। असे पेज हे ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उजव्या साईडला एक ऑप्शन दिसत आहे ॲड बेनिफिशरी। तर आपल्याला ॲड बेनिफिशरीला क्लिक करून घ्यायचं आहे। हे बघा यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहे मेल आणि फिमेल। आपल्याला फिमेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे 4 ऑप्शन दिसतील। त्यामध्ये आभा नंबर, आधार कार्ड नंबर आणि त्यानंतर आहे टेम्पररी रजिस्ट्रेशन। तर आपल्याला या ठिकाणी टेम्पररी रजिस्ट्रेशन करायचे आहे। ज्या वेळेस आधार कार्डला माहेरचं नाव असेल त्यावेळेस आपल्याला हे टेम्पररी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि नंतर तिचा आपल्याला आभा जनरेट करायचा आहे। टेम्पररी रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपले हे पेज ओपन झालेले आहे। तर हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला ऑप्शन दिसते त्या ठिकाणी आपल्याला त्या एन-सी मातेचे सासरचे नाव ॲड करून घ्यायचे आहे। तर चला मग आपण या ठिकाणी त्या महिलेचे सासरचे नाव ॲड करून घेऊया। नाव ॲड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेकंड ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ। तर आपल्याला या ठिकाणी त्या एन-सीची डेट ऑफ बर्थ ॲड करून घ्यायची आहे कॅलेंडरचा वापर करून। जी डेट ऑफ बर्थ तिच्या आधार कार्डवर आहे ती डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी ॲड करायची आहे। चला तर मग या ठिकाणी आपण तिची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घेऊया। तर कॅलेंडरचा वापर करून आपल्याला ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। थोडा वेळ घेत आहे। डेट ऑफ बर्थला थोडा वेळ लागत आहे। डेट ऑफ बर्थ या ठिकाणी ॲड झालेली आहे। त्यानंतर पुढचे ऑप्शन आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर। तर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर ॲड करायचा आहे। तर हा मोबाईल नंबर जो नंबर तिच्या आधार कार्डला लिंक आहे, जो नंबर तिच्या आधार कार्डला आहे तोच नंबर आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण आता मोबाईल नंबर ॲड करून घेऊया। त्यानंतर आपले पुढचे ऑप्शन आहे पतीचे नाव। तर या ठिकाणी आपण त्या एन-सीचे पतीचे नाव ॲड करून घेऊया। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचे ऑप्शनला आहे कास्ट। या ठिकाणी आपल्याला त्या एन-सीची कास्ट ॲड करून घ्यायची आहे। यानंतर त्या एन-सीचे आपल्याला या ठिकाणी रिलिजन ॲड करून घ्यायची आहे। तर चला आपण ते ॲड करून घेऊ। त्यानंतर आपल्याला अल्टरनेट फोन नंबर या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तो तुम्ही कुठलाही टाकू शकता। यानंतर आपल्याला पुढच्या ऑप्शनला विलेज म्हणजे तिचे गाव ॲड करून घ्यायचे आहे। तर ते आपण या ठिकाणी ॲड करून घेऊ। त्यानंतर आपल्याला फॅसिलिटी टाईप या ठिकाणी म्हणजे सब सेंटर आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे। बहुतेक वेळेस या ठिकाणी पी-एस-सीचे नाव ॲड केले जाते, तसे करू नये। या ठिकाणी सब सेंटरचे नाव ॲड करायचे आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आशांचे नाव या ठिकाणी अजून आपले ॲड झालेले नाही आहेत, तर ते आपण करणार नाही आहोत। नंतर आपल्याला एनरॉल फॉर SMS करायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर एकदा आपण भरलेली माहिती व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर माहिती व्यवस्थित चेक झाल्यानंतर शेवटी सगळ्यात खाली एक छोटेसे ऑप्शन दिलेले आहे सबमिट। त्या ठिकाणी आपल्याला आपली ही सगळं भरलेली माहिती
सबमिट करून घ्यायची आहे. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक अशा पद्धतीचा कन्सेंट फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला ऑल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ऑल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. हे सबमिट झाल्यानंतर एक लोड होत आहे. सबमिट झाल्यानंतर हे बघा आपल्याला असे सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्यानंतर असा मेसेज आल्यानंतर या ठिकाणी असे एक पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी टोटल सगळे आपण जे नोंदवलेले ते सगळे बेनिफिशरी दिसतात. तर त्यामध्ये आपण जी ENC आता नोंदणी केलेली आहे त्या ENCचे नाव आपल्याला सगळ्यात वर दिसत आहे. या ENCच्या पुढे आपल्याला एक व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे. तर या व्हेरीफाय ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने तर या ठिकाणी आपल्याला हे 3 ऑप्शन दिसत आहे, आभा कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर. तर आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड हे ऑप्शन निवडायचे आहे आणि हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला विथ OTP नाही जायचे, तर आपल्याला विथ डेमोग्राफीने ही माता ENC नोंदवायची आहे. तर डेमोग्राफीला आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथे आणि तर या ठिकाणी आपल्याला त्या ENCचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला इथे चेक बॉक्सला क्लिक न करता त्याच्या बाजूला रेड कलरमध्ये कन्सेंट प्रोसेस म्हणून आहे, त्यावर आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट ऑल करून याला सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर आपल्या इथे कंटिन्यूला क्लिक करायचे आहे. तर कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असे एक पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरीचे नाव ॲड करायचे आहे. तर लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला त्या ENCचे फक्त आधार कार्डवरचे तिचे माहेरचे नाव जे आहे ते ॲड करायचे आहे, कारण यापूर्वी आपण त्या ENCचे सासरचे नाव अगोदर ॲड केलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्या ENCचे माहेरचे नाव आपल्याला जसेच्या तसे ॲड करून घ्यायचे आहे. नाव ॲड करून झाल्यानंतर या ठिकाणी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. चला तर मग आता तिच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे ना तो नंबर आपण या ठिकाणी ॲड करून घेऊयात. तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या बेनिफिशरीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर लक्षात ठेवा डेट ऑफ बर्थ पण आपल्याला आधार कार्डवर जी आहे ती जशीच्या तशी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर चला मग आपण या ठिकाणी त्या ENCची डेट ऑफ बर्थ ॲड करून घेऊया. डेट ऑफ बर्थ ॲड केल्यानंतर या ठिकाणी खाली एक ऑप्शन येत आहे सबमिट. तर या सबमिटला आपण क्लिक करून घेऊया आणि आपण भरलेली माहिती ही या ठिकाणी सबमिट करून घेऊया. सबमिट करण्या अगोदर आपण जे बेनिफिशरीचे नाव ॲड केलेले आहे तर ते व्यवस्थित चेक करून घ्यावे. जसेच्या तसे आधार कार्डला जे स्पेलिंग दिलेले आहेत त्याच पद्धतीने तिचे नाव आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे आहे. तर ते व्यवस्थित चेक करून ॲड करून सबमिट करून घेऊया. तर चला इथे या ठिकाणी आपण हे सबमिट करून घेऊया. लोड होत आहे. तर अशा पद्धतीने हे सक्सेसफुली मेसेज आपल्याला वर दिसेल. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी आपली ही बेनिफिशरी ॲड झालेली आहे तिचा आभा नंबर हा जनरेट झालेला आहे. तर व्हेरीफायच्या ठिकाणी आपल्याला तिचा आभा नंबर दिसत आहेत, म्हणजेच ही माता आपली आभा नंबरला लिंक झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण या ट्रिकने ही माता ॲड केलेली. तर तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी ही ENC आपली सासरच्या नावाने ॲड झालेली आहे. अशा पद्धतीने ही सोपी ट्रिक वापरून आपण ENC ॲड करू शकतात. त्यानंतर आपण ह्या मातेच्या नावाला क्लिक करून ही माता ENC डिक्लेअर करून घ्यायची आहे आणि हिची सर्व्हिसेस अपडेट करून घ्यायचे आहेत. तर ENC डिक्लेअर आणि ENC सर्व्हिसेस अपडेटचा व्हिडिओ मी यापूर्वीच
चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तिथून तो पाहू शकतात आणि आपले सर्विसेस अपडेट करू शकतात. थँक्यू.